लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. लेख 40वा. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. गुरुदेव रवींद्रनाथांनी आपल्या शांतिनिकेतन मधल्या मुलांना एक चित्र दाखवत विचारले, भारत नावाचा महापुरुष राष्ट्र नावाच्या महासागरात उतरला आहे. हे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला काय कल्पना सुचतात ते मला सांगा. एका विद्यार्थ्याने सांगितले, गुरुदेव, हा महापुरुष महासागरात उभा राहून सूर्य चंद्राला अर्घ्य देतो आहे. दुसऱ्या मुलाने ही कल्पना फेटाळून लावली. तो म्हणाला, आपल्या देशातल्या दैन्य दारिद्र्याला कंटाळून तो आत्महत्या करण्यासाठी महासागरात उभा आहे. तिसऱ्या मुलाने अर्घ्य आणि आत्महत्येच्या कल्पनेविषयी नापसंती व्यक्त केली आणि त्याने सांगितले, गुरुदेव, सागराला दुसरे नाव आहे रत्नाकर. हा भारत नावाचा महापुरुष राष्ट्र नावाच्या रत्नाकरात उतरला असून तो सुंदर माणिक मोती रत्ने दुनियेला देण्यासाठी उभा आहे. गुरुदेवांच्या निसर्ग शाळेतील हा प्रसंग गुरुदेवांचीच महती सांगतो. गुरुदेव रवींद्रनाथांच्या रूपाने एक तेजस्वी रत्न आम्हाला लाभले. तो दिवस होता 7 मे 1861. कलकत्त्याच्या चित्तपूर रस्त्यावर माणसांनी गजबजलेल्या ठाकोरांच्या जोडा सांको नामक भव्य वाड्यात त्यावेळी आनंदाच्या लहरी उसळल्या होत्या. पूर्वेची महान संस्कृती पश्चिमेपर्यंत पोहोचविणारा प्रतिभा सूर्य तिथे अवतीर्ण झाला होता. रवींद्रनाथ हे ब्रह्मर्षी देवेंद्रनाथांचे 14वे अपत्य. कुटुंब सुसंस्कृत होते. उपनिषदांचे मंत्र, रामायण महाभारतातील प्रसंग, भूताखेताच्या गोष्टी, खानदानी गायन व बाऊलगीते ऐकून रवींद्रनाथांचे कान व मन समृद्ध झाले. गव्हाळ रंगाची दणकट शरीरयष्टी, उमदा चेहरा, भव्य कपाळ, लांब धारधार नाक, तेजस्वी डोळे असे देखणे तेजपुंज व्यक्तिमत्व गुरुदेवांना लाभले होते. त्यांच्या तरल कल्पक कविमनाला ओढ होती ती निसर्गातील वृक्षवेलींची, पाऊस वाऱ्याची. पारंपरिक शिक्षणाला छेद देण्यासाठीच त्यांनी शांतिनिकेतनच्या रूपाने सृजनशील जीवनाची प्रयोगशाळा उभी केली. ऋषीप्रणित शिक्षण देऊन त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त मनाचा मानव घडवायचा होता. आपल्या संस्कृतीतील सत्य, मांगल्य, सौंदर्याची उपासना करणाऱ्या गुरुदेवांना आनंदाचे व मानवतेचे एक विशाल दालन निर्माण करताना शांतिनिकेतन या अभिनव प्रयोगशाळेसाठी स्वतःच्या पत्नीचे दागिने गहाण टाकावे लागले. खर्चाची तोंड मिळवणी करताना आपल्या लग्नातले सोन्याची साखळी असलेले घड्याळ विकावे लागले. व्याख्याने द्यावी लागली. लेख ग्रंथ लिहावे लागले. सदैव कर्जाचा डोंगर माथ्यावर घेऊन प्रसन्न चित्ताने वावरावे लागले. शिक्षणाची गौरवशाली परंपरा निर्माण करणारे गुरुदेव वेदनांचे महाकाव्य जगले. आपल्या भोवतालचे ग्रामजीवन व ग्रामसंस्कृती उद्ध्वस्त होत असलेली पाहून गुरुदेव अस्वस्थ झाले. ग्रामीण कलाकारांच्या व उद्योग व्यवसायांच्या उभारणीसाठी श्रीनिकेतन संस्था स्थापन केली. शांतिनिकेतन व श्रीनिकेतन या संस्था म्हणजे नवराष्ट्र निर्माणाची स्फूर्ती मंदिरे होती. श्रावणापासून बंगालात जो रवींद्र सप्ताह साजरा होतो त्यात वृक्षारोपण समारंभ म्हणजे संस्कृतीचा अनुपम सोहळा असतो. वृक्षारोपण हा आपल्याकडे साधा उपक्रम, पण त्याला साहित्य, कला, संगीत यांची जोड देऊन रवींद्रनाथांनी तो उपक्रम
उच्चतम पातळीवर नेला. त्यासाठी खास वृक्षगीते लिहिली. वयाच्या 11व्या वर्षापासूनच रवींद्रनाथांच्या काव्यनिर्मितीला बहर आला. कथा, कादंबरी, नाट्य, निबंध, पत्रे आदी वाङ्मयाच्या दालनात त्यांनी सहज संचार केला. त्यांच्या कवितांची संख्या 3000वर आहे. वाल्मिकी प्रतिभा, चित्रांगदा, कालमगया इत्यादी नाटके, संध्या संगीत, गीतांजली इत्यादी काव्यसंग्रह त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. त्यांच्या ऐन तारुण्यातील एक प्रसंग मोठा मार्मिक आहे. रमेश दत्तांच्या मुलीचे लग्न होते. तिथे बंकिमचंद्र चटर्जींचे आगमन झाले. त्यांना हार घालण्यासाठी रमेशबाबू पुढे झाले. तेवढ्यात रवींद्रनाथ आले. बंकिमचंद्रांनी रमेशबाबूंच्या हातातील हार घेतला आणि तो रवींद्रनाथांच्या गळ्यात घातला. राष्ट्रगीत रचणाऱ्या एका महाकवीने आपला वारस हा असा पुष्पहार घालून जाहीर केला. रवींद्रनाथांचे व्यक्तिमत्व रुबाबदार होते. त्यांचे हस्ताक्षर रेखीव होते. असे म्हणतात, गुरुदेवांचे हस्ताक्षर पाहून फ्रेंच हस्ताक्षर तज्ज्ञ क्रेपियो झामा यांच्या डोळ्यातून आनंदाच्या धारा लागल्या. गुरुदेवांची दिनचर्याही वैशिष्ट्यपूर्ण होती. ते सूर्योदयापूर्वी स्नान उरकत, त्यानंतरच लेखन, चित्रकलेला प्रारंभ करीत. सकाळ संपण्यापूर्वी भोजन उरकत. स्वयंपाक करण्याचा त्यांना छंद होता. भात, मासे, मासळी हे बंगाली माणसाचे मुख्य अन्न. पण एकदा त्यांनी कोंबडीची तडफड व फडफड पाहिली. बाबरजी सुरी पाजळत तिचा जीव घेत होता. तेव्हापासून मांसाहार त्यांनी सोडून दिला. माणसाची प्रत्येक कृती ही चैतन्याचा आविष्कार असली पाहिजे अशी गुरुदेवांची धारणा होती. शिक्षण, राजकारण, उद्योग, गृहरचना, वेशभूषा, वृक्षांची निगा इत्यादी गोष्टी म्हणजे संस्कृतीचे संपन्न सोहळे झाले पाहिजेत यासाठी ते दक्ष असत. वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बसू यांच्या सृजन सामर्थ्याला आणि महात्मा गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह लढ्याला भरघोस पाठिंबा देणारे गुरुदेव हे सृष्टीचे व सत्याचे पुजारी होते. 15 नोव्हेंबर 1913 या दिवशी संध्याकाळी शांतिनिकेतनच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या हाती गीतांजलीला नोबेल पारितोषिक मिळाल्याची तार ठेवली. बाबू, तुमच्या ड्रेनेजच्या खर्चाची काळजी मिटली, ही गुरुदेवांची प्रतिक्रिया परदेशी पारितोषिकाबद्दल भावना व्यक्त करते. रवींद्रनाथांना जाणणे सोपे नव्हते. 80 वर्षांचे दीर्घ आयुष्य त्यांना लाभले. ते बुद्धाचे निस्सीम भक्त होते. संत कबीर त्यांचे श्रद्धास्थान होते. या महामानवांची मानवता त्यांच्या रक्तात उतरली होती. त्यामुळेच घरात, परिवारात वा गावात कोणी आजारी असल्याचे समजताच ते स्वतः औषधे घेऊन जात त्यांची सेवा करीत. पत्नीच्या आजारपणात ते दिवस रात्र तिच्यापाशी वारा घालत बसले होते. पत्नीच्या मृत्यूचे दुःख त्यांनी पचवले. पण त्यापूर्वी त्यांच्या स्मृतिदेवतेचे म्हणजे भावजय कादंबरी देवीने केलेल्या आत्महत्येने त्यांना पुरते घायाळ केले. रवींद्रनाथ मूलतः अबोल, अंतर्मुख व एकांतप्रिय होते. पण आता यापुढे एकांतात राहण्याची सोय नाही. नाना प्रकारच्या उपाध्या मागे लागणार, ही त्यांची नोबेल पुरस्काराच्या प्रसंगीची प्रतिक्रिया बोलकी आहे. गुरुवर्यांना अन्यायाची चीड व पीडितांचा कळवळा होता. जालियनवाला बागेतील हत्याकांडाचा निषेधार्थ त्यांनी सरकारने बहाल केलेला सर हा किताब परत केला. ते क्रियाशील कवी व परखड समाजचिंतक होते. युरोपमध्ये भारतीय संस्कृतीच्या प्रचार दौऱ्यासाठी लोकमान्यांनी पाठविलेले 50,000 रुपये त्यांनी साभार परत केले. महात्मा गांधी त्यांना भारताचे महान पहारेकरी म्हणत, तर पंडित नेहरू त्यांना सांस्कृतिक स्वातंत्र्याचे नेते मानत. ऑक्सफर्ड विद्यापीठाने
डॉक्टर राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत गुरुदेवांना 7 ऑगस्ट 1940 रोजी शांतिनिकेतनच्या तपोभूमीत डॉक्टरेट पदवी बहाल केली. कलकत्ता, काशी, ढाका या विद्यापीठांनीही त्यांना असाच सन्मान दिला. विचार स्वातंत्र्य व विश्वप्रेम यांना प्राधान्य देणारी विश्वभारती ही संस्था अखिल मानवजातीची तपोभूमी आहे. गुरुदेवांचे जीवन तत्व व्यक्त करणारे ते प्रत्यक्ष मातीवर अवतरलेले काव्य आहे. वयाच्या 60व्या वर्षानंतर गुरुदेव चित्रकलेकडे वळले. नृत्य, नाट्य, संगीत क्षेत्रात त्यांनी नाना प्रयोग केले. रवींद्र संगीत संप्रदायाला जन्म दिला. निर्भय चित्ताचा आणि मुक्त ज्ञानाचा सुंदर भारत निर्माण व्हावा असे स्वप्न पाहणाऱ्या गुरुदेवांनी आपला जीवनग्रंथ 7 ऑगस्ट 1941 या दिवशी मिटला. सुंदर जगण्यासाठी आज याच ग्रंथाची पाने आपल्याला विश्वबंधुत्वाचा संदेश देत आहेत. चित्त जिथे भीतिशून्य, उंच जिथे माथा, ज्ञान जिथे मुक्त, तेथे जागृत करी नाथा. हृदयाच्या गाभ्यातून शब्द जिथे जन्मे, पूर्णाप्रत वाहतात अविश्रांत कर्मे. पुरुषार्थ न शतखंडित होय कधी जेथे, तूच स्फूर्ती कर्माची आनंदही तेथे. आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. ही साहित्य उत्सव परिवाराची 2023 ची प्रस्तुती आहे.